अगं आशा, कुठे आहेस? किती हाका मारायचे तुला. काय ग आई, आले, थांब जरा. ये लवकर, किती वेळ झाला. एकटीच आहेस खोलीस. काय झालं सांगशील तरी. आई, मला आज मासिक पाळी आली आहे. काळजी घे, पण आज मी तुला मासिक पाळी येण्याची कारणे, मासिक पाळी दरम्यान होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास, पाळीच्या दिवसातला आहार आणि पाळीच्या दिवसात घ्यावयाची शरीराची काळजी या सर्वांबद्दल माहिती देणार आहे. आई, मला नक्की आवडेल ही सगळी माहिती ऐकून घ्यायला. पहिलं म्हणजे तुला मासिक पाळी येण्याची कारणे आणि त्याची प्रक्रिया सांगते. हो आई, सांग ना. मुलीच्या म्हणजे स्त्रियांच्या बीजाशयामध्ये हजारो स्त्रीबीज असतात आणि प्रत्येक महिन्यात यापैकी एक स्त्रीबीज दोनपैकी एका बीजाशयातून बाहेर पडत असते आणि हे बीज गर्भाशयाच्या वरील बाजूस असणाऱ्या बीजवाहक नलिकेतून पुढे सरकते. बीजाशयातून बीज बाहेर येण्याच्या क्रियेला स्त्रीजनन पेशी बाहेर येण्याची क्रीडा असे म्हणतात. जेव्हा हे स्त्रीबीज नलिकेतून पुढे सरकत असते तेव्हा गर्भाशयामध्ये लहान रक्तवाहिन्यांचे मऊ अस्तर तयार होते आणि बाळाच्या पोषणासाठी हे अस्तर तुटल्यामुळे होणाऱ्या रक्तस्रावास मासिक पाळी आली असे म्हणतात. आई, आज तू मला खूप सोप्या आणि सुंदर भाषेमध्ये किती छान माहिती दिलीस. अगं, अजूनही बरंच तुला याबद्दल सांगायचं आहे. सांग ना. मासिक पाळी दरम्यान होणारा शारीरिक त्रास काय असतो हे तुला सांगते. हातापायांवर सूज येणे, अंगावर सूज येणे, वेदना होणे, डोके दुखणे, वजन वाढणे, खाण्याची इच्छाशक्ती कमी होणे. पण यामध्ये घाबरायचं नाही बरं का, कारण ठराविक वेळीच हा त्रास आपल्याला होत असतो. आई, खरं आहे, मला यातील काही त्रास होतात. काळजी नको करू, घाबरायचं नाही आपण. आई, मला अजून सांग ना माहिती. हो, सांगते. पुढे मला मासिक पाळी दरम्यान होणारा भावनिक त्रास काय असतो हे तुला सांगायचं आहे. आपल्याला अचानक चिडचिड वाढते, अचानक राग येतो, अस्वस्थपणा जाणवतो, भीती वाटते, गोंधळल्यासारखे होते, निराशा येते, संताप येतो. आई, मला असंच होतं. दरवेळी मला संताप येतो, भीती वाटते, राग येतो. हो, बरोबर आहे. असं पाळी दरम्यान घडतच असतं. हो आई, अजून मला तू या दिवसात कोणता आहार घेतला पाहिजे सांगितलं नाहीस. सांगते. आहाराबद्दल पण सांगते. पहिलं म्हणजे मिठाचं सेवन कमी करायचं. कॅल्शियमयुक्त घटकांचा आहारात समावेश केला पाहिजे. आपल्या जी कंबर असते त्या कंबरेच्या हाडाला शक्ती मिळण्यासाठी कॅल्शियम आणि लोह यांची गरज असते. त्यामुळे या काळामध्ये काळे चणे, डाळ, लाल माठ, अंडी यासारख्या जेवणामध्ये भाज्यांचा समावेश, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. आई, खूप सुंदर अशी माहिती तू मला दिलीस. आशा, तुला शेवटचं आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पाळीच्या दिवसात घ्यावयाची शरीराची काळजी. पहिलं म्हणजे चालण्याचा व्यायाम करायचा आणि चालताना भराभर चालायचं. थोड्या प्रमाणात व्यायाम करायचा. विशिष्ट आसन, प्राणायाम केल्याने देखील वेदना कमी होऊ शकतात. माझे मासिक पाळी चक्र मी कसे लक्षात ठेवू आई? तुम्ही तुमची पाळी येण्याची नोंद ठेवल्यास पुढची पाळी कधी येईल याचा अंदाज बांधता येईल आणि येणाऱ्या पाळीसाठी तुम्ही सज्ज राहू शकता. पाळी येणे तुमच्यासाठी आश्चर्यकारक ठरणार नाही. दर महिन्यात पाळीचा पहिला दिवस नोंद करून ठेवावा. सर्वसाधारणपणे पाळीचा कालावधी हा 17 ते 30 दिवसांचा असतो आणि सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये अंदाजापेक्षा वेगळ्याच वेळी पाळी येणे हेही काही सर्वसाधारण आहे. हो आई, किती सुंदर माहिती दिलीस. ही माहिती मी माझ्या सर्व मैत्रिणींना नक्कीच सांगेन.